नमस्कार, मी निलेश वसावे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहोत त्यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी आता संपुष्टात आला आहे. कालावधी संपुष्टात येत असल्या कारणाने प्रत्येक तालुक्यातील, जिल्ह्यातील व राज्यातील प्रशिक्षणार्थी हे शासनाला असे निवेदन देत आहे की आमचा प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर आम्हाला ज्या ठिकाणी आम्ही प्रशिक्षण घेत आहोत त्याच ठिकाणी आम्हाला कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात यावी व आम्हाला वाढीव ऑर्डर देण्यात यावे, जेणेकरून या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपीच्या एक रोजगाराची संधी प्राप्त होईल शासनाद्वारे अशी विनंती अर्ज प्रत्येकी संबंधित डिपार्टमेंटला हे प्रशिक्षणार्थी देत आहोत. आमच्या जिल्ह्यात एकूण 6 तालुके आहेत. तर मी अक्कलकोट तालुक्यात आम्ही सगळे प्रशिक्षणार्थी मिळून माननीय गट विकास अधिकारी मॅडमांना, माननीय तहसीलदार साहेबांना व माननीय आमदार साहेबांना असे 3 निवेदन दिले आम्ही. तसेच एकूण नंदुरबार जिल्ह्यात 6 तालुके असून तर प्रत्येकी तालुक्यात समजा 3 निवेदन दिले आहे. तर 3 डिवाइड बाय 6 तालुके केले तर किती निवेदन झाले? जिल्हा लेवलचे 18 निवेदन. तर हे झाले तालुका लेवलचे निवेदन. जिल्हा लेवलला आम्ही माननीय कलेक्टर मॅडमांना, माननीय सीओ साहेबांना व माननीय शिक्षण अधिकारी मॅडमांना असे हे जिल्हा लेवलला 3 निवेदन दिले आहे. तर तालुका लेवलचे ते 18 निवेदन प्लस हे जिल्ह्याचे 3 निवेदन, एकूण आमच्या जिल्ह्यात आम्ही 21 निवेदन दिले आहे. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्ह्यांपैकी डिवाइड बाय आपण 21 निवेदन केले तर एकूण 756 निवेदन होणार. मग एवढे निवेदन राज्य शासनापर्यंत पोहोचले आहे, तोपर्यंत शासनाने या निवेदनाचे प्रत्युत्तर शासन का देत नाही असे प्रश्न आता प्रशिक्षणार्थींच्या मनात पडले आहे. तर निवेदन अजून किती द्यायचे किंवा कितपत निवेदन द्यायचं किंवा निवेदन देत राहायचे किंवा मोर्चात काढत राहायचे? प्रशिक्षण घेतल्यानंतर आम्ही प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांचा हा रोजगार आहे का की शासनाला निवेदन देणे किंवा शासनाकडे आम्हाला रोजगार द्या म्हणून मोर्चे काढणे? हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर हाही कालावधी नव्हे. तर लवकरात लवकर जे प्रशिक्षणार्थी कालावधी वाढायला पाहिजे म्हणून शासनाकडे जी आपण राबवलेली योजना अधिकृत जे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहोत त्या प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना कुठेतरी रोजगाराची संधी किंवा रोजगाराची हमी प्राप्त व्हायला पाहिजे म्हणून आपण हे प्रशिक्षण लागू केलं होतं. तरी या प्रशिक्षणाचा योग्य त्या ठिकाणी वापर व्हावा, शासनाने यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावा व प्रशिक्षण कालावधी पूर्ण झालेल्या या प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करून ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहे त्या ठिकाणी त्यांना नियुक्ती करण्यात यावी अशी विनंती अर्ज हे प्रशिक्षणार्थी शासनाकडे देत आहे. या विनंती अर्जाचे शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. येणाऱ्या राज्य लेवलला जे प्रशिक्षणार्थी मोर्चे काढत आहे किंवा सोशल मीडियाद्वारे जे व्हिडिओ पाठवत आहे किंवा तो जो आपण दिलेली जो रोजगार तो किती आवश्यक आहे हे आताच आपल्याला दिसून आलं आहे की प्रत्येकी तालुक्यात, प्रत्येकी जिल्ह्यात व राज्य लेवलला कार्यरत असलेले प्रशिक्षणार्थी हे आपल्यापर्यंत निवेदन पोहोचवत आहे की कायमस्वरूपीची रोजगाराची संधी द्यावी. या आशयाने हे प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण घेत होते आणि प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते परत बेरोजगारीच्या वाटेला जाऊ नये याच्यावर शासनाचा सकस निर्णय असायला पाहिजे. अधिवेशनात शासनाने सकामाने आपण घेतलेले प्रशिक्षण हे कुठेतरी योग्य त्या ठिकाणी वापर होईल असं करून ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहे त्यांना त्याच ठिकाणी त्यांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात यावी. या पद्धतीने शासनाने लवकरात लवकर या प्रशिक्षणार्थींसाठी जे करावा अशी मी विनंती करत आहे. सगळ्यांना जय जोहार, जय महाराष्ट्र.